आज सगळा दिवस नुसता झोपून काढलाय बघा दोघांनी, त्यामुळे दोघांची डोळे कसले सुजल्यात बघा की. तर नमस्कार मित्रांनो, घरातल्यांना खूप दिवस झालं बाहेर कुठं घरातनं नेलेलं नव्हतं, त्यामुळे घरातली पण वैतागलेली आणि लागलेली मागे झोपून पण दिलेलं नाही. लाता घालून उठवले बघा तिने तरी आणि म्हणलेत कुठेतरी बाहेर न्या, तर म्हणलीत म्हणून घेऊन चाललोय बघा सनसेट बघायला त्यांना साधे मादे याला. आमच्या घरापासून साधे मादे फक्त 10 किलोमीटर आहे, खरं या 10 किलोमीटर मध्ये या दोघांनी असला दंगा केलाय. कृष्णराजचं तर काय विचारू नका, एकदा पुढे एकदा मागे, काय लय दिवसानं घरातनं बाहेर काढल्यामुळे दोघं पण असले फुललेलीत का नाही, काय विचारूच नका. लय दिवस पण घरात यांना बाहेर कुठं न्यायला नाही असं नाही, एक आठवडाच झालं यांना कुठं नेलेलं नाही. खरं पहिल्यांदा बाहेर नेल्या का एवढा दंगा करायला. दोघांना पण फिरायची एवढी सवय लागल्या का नाही, नुसतं फिरायलाच पाहिजे आणि नुसती गाडी पाहिजे बघा. घरात येताना बसून खायला काहीच घेऊन आलेलं नव्हतं, म्हणून कासारवाडीचा घाट चढून आल्यावर साधे गावात एक ज्योतिर्लिंग टी स्टॉल आहे, इथं जरासं हे चिप्स घेतलेत बघा 4-5 पॅकेट आणि 4 प्लेट स्पेशल अशी कांदा भजीची ऑर्डर दिली बघा. आणि ऑर्डरची गरम गरम कांदा भजी घेऊन निघालो बघा सनसेटच्या पॉइंटवर. मित्रांनो कसला सनसेट झालाय बघा की. आणि सनसेट बघायला मित्रांनो आम्ही चाललोय साधे मादेवरलं का नाही, सिद्धोबाचं डोंगर आहे, त्याच्या बॅक साईडला 2-3 फार्म हाऊस आहे आणि तिथं हा पॉइंट आहे बघा. असला सुंदर पॉइंट आहे की नाही. या पॉइंट वरून आपल्याला दक्कनचा राजा ज्योतिबाचा हा डोंगर बघायला मिळतोय आणि त्याच्या साईडला हा पन्हाळा आणि त्याच्या साईडला बरोबर हा सनसेट. 2 इंच राहिला बघा बुडायला. आम्हालाच घरातून बाहेर पडायला जास्त वेळ लागला आणि जास्त वेळ न घालवता म्हणलो पटपट चटई अंतरून घेऊया आणि चटई अंतरून झाल्यावर सगळा स्टॉक आणलेला सगळा पसरून टाकला चटईवर आणि या दोघांना पण सोडलं बघा चटईवर. ही दोघं जरा बावरलेली, कारण पहिल्यांदाच असला सीन यांच्या बरोबर घडतोय. यांना काय सनसेट कळणार आहे, खरं इथलं वातावरण बघितलं जरा फुललेलीच बघा ती. गरम गरम कांदा भजी आणलेली गार होईल आणि मोबाईल कोण धरून बसायचा इतका वेळ, म्हणून गाडीचं बॉनेट ओपन केलं बघा आणि बॉनेटच्या आणि गाडीच्या बरोबर मध्ये मोबाईल असा लावला. मित्रांनो तुम्हाला हा व्ह्यू आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून सांगा. मोबाईलचा सेटअप लावून 5 मिनिटं सुद्धा झालं नाही तर निसर्ग हॉटेलवाल्यांची सफारीची गाडी आली. काय करणार मित्रांनो, गाडी परत काढली, सगळा सेटअप हलवला. आता गाडी लावताना लावलेली रिव्हर्स, कसा सेटअप लावायचा काही कळेना, किती उशीर मोबाईल धरून बसायचं. मग नंतर डोकं चाललं, माझी जी बॅग होती ऑफिसची त्याच्यात पाण्याचा कप्पा होता, त्याच्यात मोबाईल लावला बघा रेकॉर्डिंग चालू करून. या सेटअप पेक्षा मगाचा सेटअप एक नंबर झालता बघा मित्रांनो, कारण मगाचं रेकॉर्डिंग एक नंबर झालेलं. आताच्या सेटअप मध्ये जास्त वेळ न घालवता हाय असं रेकॉर्डिंग चालू करून ठेवलं बघा आणि जे गरम भजी आणलेलं ते पहिला खाऊन घेतले, कारण ते आलेलं गार होईल, नंतर खायला मजा येणार नाही. आणि चिप्स पण आणलेलं, ते चिप्स काही लय खाल्लं नाहीत आम्ही, हाय असं पॅक करून घरला नेलं. लयच अंधार झालेला त्यामुळे सगळं आम्ही आवरलं आणि जो सगळा इथं कचरा केलेला तो सगळा कचरा पहिल्यांदा गोळा केला बघा, कारण आपला कचरा आपली जबाबदारी. चटई व्यवस्थित झाडून घेतली बघा, काही किडामुंगी याय नको आणि परत एकदा खात्री करून घेतली आपल्या मागे काही कचरा राहिलाय काय. कचरा काय राहाय नव्हता. जरा लिकीला आणि कृष्णराजला इकडे तिकडे फिरवून घेतलं बघा आणि लिकीला म्हणलो चला घरला जाव्या. तोंड कसली करायला बघा की. या पोरगीने तर सगळ्या घरातल्यांना खूळ लावून टाकले बघा. तर मित्रांनो अंधार आता लईच पडायला लागलाय, आता जातो आम्ही घरला आणि आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जर तुम्ही मला फॉलो केला नसेल तर तेवढं प्लीज फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि थँक्यू मित्रांनो.